श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जुलै महिना धनु राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? प्रेम, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक वातावरणात आनंद टिकून राहील का? विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा महिना किती लाभदायक ठरणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ धनु राशीला हा महिना कसा जाणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना धनु राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर, आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यात अनुकूल घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मेहनत, संयम आणि योग्य नियोजन यांच्या बळावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होतील. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास हा महिना यश, समाधान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. हा महिना धनु राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. कुटुंब, करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसेल. घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार केल्यास अधिक लाभ मिळेल. करिअर आणि व्यवसाय. जुलै महिना करिअरच्या दृष्टीने प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक आणि विश्वास मिळेल. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. काही जणांना नवीन पद, अतिरिक्त जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी अनुकूल प्रस्ताव येऊ शकतात. मुलाखती देणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि व्यवसाय विस्ताराचे योग तयार होतील. नवीन उत्पादन, सेवा किंवा ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला राहील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद आणि पारदर्शक व्यवहार ठेवल्यास मोठा फायदा होईल. सरकारी कामांमध्ये अडकलेली प्रकरणे मार्गी लागू शकतात. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. स्पर्धात्मक वातावरणात तुमची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल. कामाचा ताण वाढला तरी संयम सोडू नका. नवीन तंत्रज्ञान किंवा कौशल्य आत्मसात केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सकारात्मक घडामोडी घडू शकतात. महिन्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास दुपटीने वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या जुलै महिना समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आधी केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. कुटुंबाच्या गरजांसाठी काही मोठा खर्च होण्याची शक्यता असली तरी आर्थिक संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बचत वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहू शकतो. मात्र जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. कोणतेही आर्थिक कागदपत्र पूर्णपणे वाचूनच निर्णय घ्या. कर्ज फेडण्यासाठी योग्य संधी मिळेल. मित्र किंवा नातेवाईकांना पैसे देताना काळजी घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवले तर भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार होईल. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आर्थिक नियोजनात शिस्त ठेवल्यास पुढील काही महिन्यांसाठी सुरक्षितता वाढेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, समाधान आणि परस्पर सहकार्य अनुभवायला मिळेल. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील. जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नात्यांमध्ये विश्वास वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. दोघे मिळून भविष्यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची तयारी होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या यशस्वीपणे पार पाडाल. छोट्या वादांकडे दुर्लक्ष केल्यास घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. कुटुंबासोबत प्रवास किंवा सहलीचे नियोजन होऊ शकते. घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. महिन्याच्या शेवटी संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा महिना अनुकूल राहील. प्रिय व्यक्तीसोबत भावनिक जवळीक वाढेल. नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. गैरसमज निर्माण झाले तरी शांत संवादातून ते दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची संमती मिळू शकते. विवाहाचा विचार करणाऱ्यांसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि अनावश्यक संशय टाळा.
एकमेकांना वेळ दिल्यास नात्यातील गोडवा वाढेल. महिन्याच्या मध्यात छोटासा भावनिक तणाव जाणवू शकतो, पण तो तात्पुरता असेल. प्रिय व्यक्तीसोबत एखादा संस्मरणीय प्रवास किंवा आनंददायी क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. संयम आणि प्रामाणिकपणा हेच नात्याचे सर्वात मोठे बळ ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसेल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. अभ्यासाचे नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही संधी निर्माण होऊ शकतात. मोबाईल आणि सोशल मीडियावरचा वेळ कमी करून अभ्यासावर अधिक लक्ष द्या. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढल्यामुळे परीक्षांमध्ये चांगली कामगिरी होईल. सातत्य आणि मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देईल. महिन्याच्या शेवटी एखादे मोठे शैक्षणिक यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना सामान्यतः चांगला राहील. कामाच्या धावपळीमुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यावर भर द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी वेळेवर जेवण करा. बाहेरील अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा नियमित सराव मानसिक शांतता आणि ऊर्जा वाढवेल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आरोग्य तपासणी केल्यास भविष्यातील समस्या टाळता येतील. प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या. तणाव कमी करण्यासाठी आवडत्या छंदांना वेळ द्या. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या यामुळे संपूर्ण महिना उत्साहात जाईल. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा बृहस्पती देवाची पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य दान करा. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि नव्या संधींचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबाचा उत्तम पाठिंबा लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण महिना सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल. संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर हा महिना अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करून भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संधी, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीही हळूहळू मजबूत होईल. कुटुंबातील सहकार्य, प्रेमसंबंधांतील विश्वास आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे समाधान मिळेल. आरोग्याची काळजी घेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा महिना अनेक चांगल्या अनुभवांसह भविष्यासाठी नवी दिशा देणारा ठरू शकतो. धन्यवाद.